जेवायला बसले, जेवण करताय, भाकर लायची का? ती बाई अशी देखे की अहो जेवताना बी रोजगार आम्ही रियल सारखाच दिसत. अरे जेवताना तर शांत राहा. आपल्या मुली आहेत, आपले मुलं आहेत, सुना आहेत, काय शिकतील आपल्यापासून? निदान पित्तर फाटामा तरी नाव काढायला पाहिजे. नाही 12 महिना काढ. हे सगळं आपल्या मनात आहे. मनाने जर ठरवलं तर मनो एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्ष. खूप उंची मिळवून देऊ शकतं हे मन आपल्याला. आणि मनाने जर ठरवलं पायदळी तुडवू शकतो आपल्याला. मनाला एकच सांगितलं जगद्गुरूंनी, मना आजपर्यंत तुला पटलं तसं करत आलं ना तू, मग आता मी जे सांगतो ते कर. जास्त नाही, एकच सांगेल तुला, करी हेच काम, हेच एकमेव हेच काम कर. थोडा तुमचा आवाज वाढवा, सुंदर वाजवताय. मना जपे राम राम. हे मना तू फक्त राम 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 हा जप कर. मन दुसरं काय करेल? मनाला ना हात, ना पाय, ना डोळे, ना जीभ, हे सगळं मनाच्या अंडर मध्ये. घरात राहायचं आपण, पण सगळं घर आपल्या अंडर मध्ये असलं पाहिजे. कुत्रानं जी नवी जाई जगूनी माणूस नाही. आपल्यावर नाही ते सगळं. स्वतःची स्थिती आपण करून ठेवली अशी, घरामध्ये, गावामध्ये, परिसरामध्ये, पंचक्रोशीमध्ये. एखाद्याला सांगितलं जातं की या तुमचे पाय लागू द्या, एखाद्याला सांगितलं तर चरण लागू द्या तुमच्या, आमच्या घराला, आमच्या शेताला. आणि एखाद्याला सांगावं लागतं जर तर उन्हात तंगडमुडी आतमध्ये दिसू. मन खराब, मनाचं ऐकून बोगस स्थिती निर्माण केलेली. ज्ञानाला काय करता? काय आणलंय ज्ञाना वाचून? ज्ञान आहे सगळं काही आहे, कुत्र जोडे उभं राहत नाही. काय पेटवायचंय का ते ज्ञान? जगायचं तरी किती दिवस आहे आपल्याला? 10-15 वर्ष तर बालपणातले निघून गेले. लग्न केल्यानंतरचे 5-10 वर्ष तर अशाच हाऊस मौज मध्ये गेले. माम सासरा मरी गया कपडा ली जाय, जे सासरा मरी गया कपडा ली जाय. अर्ध राम राम बाबा दुकान बटाडी दिन. 40च्या पुढे अक्कल येईल. किती वर्ष जगायचंय? 10-10, 12-12 वर्षाचे पोरं क्रांती करतायत आता. ते श्याम गोराण्याचं पोरग किती वर्षाचं आहे? 10 वर्षाचं पोरग आहे. बापाला सांगतो पप्पा तुमचा 6 नाही लागला. एवढ्याशा कमी वयात. आणि आपला मरस तो डंगराना डंगरात राही जातील का? करी हेचे काम, मना जपे राम राम. राम शब्दाचा अर्थ असा आहे, दोनदा म्हणाले राम राम. जे अध्यात्म आणि धार्मिक क्षेत्रातले असतील त्यांच्यासाठी भगवान श्रीराम. जे म्हणतील आम्ही व्यवहार चतुर आहोत, तुम्ही ज्याही क्षेत्रातले असाल आणि जे टार्गेट तुम्हाला ठेवलेलं डोळ्यासमोर, जे लक्ष ठेवलंय, जे गाठायचंय, तुम्हाला यशस्वी व्हायचंय, तुमचं टार्गेट म्हणजे तुमच्यासाठी राम. विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, तुमच्यासाठी तुमचा शालेय अभ्यास म्हणजे राम आहे. नोकरीला असाल, तुमची नोकरी तुमच्यासाठी राम आहे. शेतकरी असाल, शेतातलं प्रत्येक रोपटं तुमच्यासाठी राम आहे. ज्याही क्षेत्रात असाल, मनाला सांगा ना. वडगाव तालुक्यात एका अशा माणसाची भेट झाली होती माझी. त्याने सांगितलं म्हणे महाराज प्रत्येक झाडावरनं 1 किलो कापूस काढेल म्हणे. जिथला होतीन म्हणे अटे कांबड्याना कोडे तिथला किलो कापूस राहील म्हणे आपला. म्हटलं यासाठी काय करता? यासाठी
आई जशी गर्भाची काळजी घेते, गरम किती खावं लागेल, कोमट कसं असावं, तीक्ष्ण असावं का उष्ण असावं, मिष्ट असावं, खारट असावं का मग किती असावं, त्या गर्भाची जेवढी काळजी आई घेते तेवढी काळजी मी एक एक कपाशीच्या रोपट्याची घेतो. मला वार माहिती नाही, मला तारीख माहिती नाही, ते लोक गॅरंटी देऊ शकतात. म्हणा जपे राम राम. त्याच्या शेजारच्या एकाला विचारलं, म्हणतं कार भाऊ याडे 5-50 झाडे खाई घ्या डोरे. अरे आयदा का बटा का आपला बाप न राहत, मग ते बैलच ना बाप नव्हतं कर तिथलं, तेवढं तुकडं बैलेच ना बापना नावर आहे का 7-12. हे हुकलेले स्वैर मन सोडलेले लोक. म्हणे महाराज याचंही उत्पन्न चांगलं आलं असतं, पण यानाशिवाय लग्न ठरतं नाहीत, यानाशिवाय बँड ठरतं नाहीत, यानाशिवाय इरे निघतं नाहीत, यांशिवाय गावमा बच्चाटा रावतं नाहीत, यानं काय ना कामड्या उठणं. म्हणे परमार्थात आणि संसारात असे बरेचसे लोक आहेत जे करायचं ते नाही करत. का असे वागतात लोक? मनाला नाही शिस्त लावली ना त्यांनी. मना जपे राम राम आणि हे मना थांब. नुसतं राम राम जप म्हणजे नुसतं जपायचं म्हणून जपू नको. लागो हाचे छंद मना गोविंद गोविंद. आवाज एकदम चांगला आहे आता, छंद लागला पाहिजे. छंद कसा असतो? दुसऱ्या चरणापर्यंत जर गेलो तर आपण पाहू. गोविंद नामाचा छंद लागला पाहिजे. ज्याला छंद लागतो, ज्याला कुस्तीचा छंद आहे, म्हातारा झालं तरी कुस्त्या पाहायला जातो. नुसतं टपडका वाजी जाय ना तरी चालला. मग कोणी विचारलं की पप्पा तुम्ही तिथं काय कराल, तुमच्यामध्ये आता ती ताकद नाही राहिली. अरे देख सुना, आमच्याकडे एक पैलवान आला होता आणि एका म्हाताऱ्या बाबाने सांगितलं मला, कारण कुस्त्या पाहायचा खूप छंद होता मला. तर त्या बाबाने सांगितलं, म्हणे हा डाव कुठलाय माहितीये का? म्हणे तर नाही. म्हणे हा जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच लागतोय म्हणे हा डाव. इतक्या कुस्त्या पाहून बसलेला माणूस, याला खोडा म्हणतात म्हणे. पहिलवानाच्या अंगाला हात न लावता पहिलवानाने चित करायची कला या डावात असते म्हणे. आणि करूनच दाखवलं ते पहिलवानाने. म्हणे पाहिलं, जेवढे बुजुर्ग आणि म्हातारे असतात ना, अनुभव काय नुसते हे टक्कल पडलेले केस पांढरे झालेले काय उन्हाने होतात का? छंद असतो त्यांना. मना एकच कर, लागो हाची छंद मना गोविंद गोविंद. पहिल्या चरणामध्ये राम सांगितले, दुसऱ्या चरणामध्ये कृष्ण सांगितले, कारण रामकृष्ण हरी मंत्र आहे ना आपला. मग राम घेता येईल आणि कृष्ण कसं सोडता येईल? तिसऱ्या चरणामध्ये विनंती केली की तुका म्हणे म्हणा माझं भीक द्यावी तिना, काहीही कर पण मला राम नामाचा छंद लागला पाहिजे आणि रामच प्राप्त झालं पाहिजे, मी राममय झालो पाहिजे. बस या पलीकडे काही मागणं नाही. गोविंद गोविंद मना लागले या छंद. आजची कीर्तन सेवा आपल्या येथील साऊंड सर्व्हिसवाले सागर महाराज, सागर पाटील यांना कन्यारत्न झाल्यामुळे मुलीच्या बारसा निमित्ताने, बारसाच ना, आज 12 दिवस आहेत का बरोबर, बारशासाठी ही कीर्तन सेवा ठेवलेली आहे. सेवेसाठी हजर असणारे हरिभक्तपरायण आमचे भागवत महाराज, हरिभक्तपरायण माईकवर सांगत चला. गुरुदास महाराज. पुढे आता तुम्हीच सांगा, मी बोलत जाईल. वासुदेव महाराज. माईकवर सांगा. वासुदेव महाराज. वासुदेव महाराज. वाल्मिक महाराज. वाल्मिक महाराज. बावसा महाराज. कळवाडी भजनी मंडळ. इकडे आमचे राजेंद्र महाराज, रवींद्र महाराज, विणेकरी दादा, आमचे कुणाल महाराज, हरिभक्तपरायण सावता महाराज. बाबा कुठले? कळवाडीहून आले. केव्हा आले? आताच आले. उपस्थित साधुतुल्य असा श्रोता समाज, स्त्रिया पुरुष आबाल वृद्ध सगळ्यांच्या चरणी विनम्र अभिवादन. विठ्ठल हरी विठ्ठल 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 विठ्ठल.
वगैरे सुटलं नाही ना? हा, दोघं चोपदार साहेब हे आपले मेकॅनिकल काय करतायत, रिपेअर करतायत का? मध्ये येऊ नका ना, माझ्यासाठी श्रोता देव आहे, त्यांना असे वाना वाकड्या करावे लागतील असं नका करू. आणि काय आठेच दी केल्या ना, मी एवढा देखासारखा आहे का त्यांना दिसू? मी आज अभि गर्दी मध्ये दिकत नाही, त्यांना काय दिसू? विठाल विठाल विठाल. आता मला गरमान बडा उत्साह आहे. एखादा माल्यात जा म्हणतो बाबा का घ्या 800 नरवी रे. आणि काय म्हणू व्हिडिओ जसं येईल तसं येईल, ऍडजस्ट करून दिलं ना तुम्ही. सगळे येऊन गेलेले आहेत. आता पहिला मुद्दा, कीर्तन व्यवस्थित ऐका. आता जे विचारतात ना कीर्तनाने सुधारणा का होत नाही, कीर्तन ऐकताना आणि कीर्तन करताना चैतान ठिकाणवर राहील नाही. जो भाव जागृत व्हायला पाहिजे आणि जी अपेक्षा आहे, कीर्तनकारालाही प्रश्न विचारलाय, ऐकणाऱ्यांनाही प्रश्न विचारलाय, आणि सहकारी साथ करणारे चरणींचे रज वंदिव शूळपाणी नाचती कीर्तनी त्यांचे माता, असा टाळकरी समाज, मृदंगमणी, स्वरसम्राट आणि श्रोता ज्या अर्जुनाची पाती परिसणी या योग्य होते, अशा सगळ्या समाजाला प्रश्न विचारला कीर्तनकारासहित. तुझ भाव आहे देव, तुझ भाव आहे देव, तुझ भाव आहे देव, तुझ भाव आहे देव, तुझ भाव तुझ भाव आहे देव, देव, तुझ भाव आहे देव, तरी हा सुलभ उपाव, तरी हा सुलभ उपाव. तुझ भाव आहे देव, देव, तुझ भाव आहे देव, ज्यांना कीर्तनाची गरज आहे, ऐकणारे, साथ करणारे, कीर्तन करणारे. एकच कीर्तन खूप झालं यांना जीवन सुधरवण्यासाठी. एकच स्वर पक्का करायला एकच तमाशा घालून घ्या. काय दर झाल तमाशा ऐकान गरज. एकदाच कीर्तन असं ऐका की जीवनाचंच कीर्तन करून टाका. एकदाच सांगितलंय आपल्याला या वोल्डरमा बोट घाला तर चाट लागच बा. कसं ध्यान माराय गे पक्क कर, रोज समजा पडत या वोल्डरमा बोट घाला तर चाट लागी जाईल नाही. अहो तसं जर बारकाईनं पाहिलं गेलं तर कोणत्याच गावच्या डीपीला झाकण नाही, कोणताच गावनी नाही. चिटकी राही नका कोणी डीपीले, सगळ्या डीपी उघड्याच आहेत. बरं ते फ्यूज सुद्धा निसता त्या पेनची चोरी टोकी देईल तारे पिळमारीच. माणसांचं तर जाऊच द्या, सगळ्यात बिंडोक जनावर म्हैस ऐकेल जे का तुम्ही. एखादी पेपरदा काढा कुठला तरी, एखादी म्हैसनी डीपी मग तोंड घालती ना बा. नाही, इंद्रियगत ज्ञान म्हणतात याला. हे सगळे मनाचे पैलू आहेत, समजावायची गरज नाही. एकाने सांगितलं म्हणे महाराज ते हरिपाठ पाठ झाला असतं, पण ते घडी घडी हरिमुखे म्हणा त्यांना मग टाइम चालणार म्हणे. एकच पहिले शेवट हरिमुखे म्हणत चालवणे का. अरे इथलाच सांगितलं बी पाठ वीर आहे ना. नाही, 4 दिवसामध्ये हरिपाठ पाठ करणारे या क्षेत्रातले रांधवा असे पाहिलेले आहेत मी.
ज्यांना वेरला म्हटलं जातं. 4 दिवसात हरिपाठ गुरु परंपरेच्या अभंगांसहित पाठ. 30-30 वरीच जाणं माळा टाकी पटेलचे काही काही. त्यांना सांगा की हा विना घ्या, या पुढे हरिपाठ म्हणा. नाही मी मागे मागे म्हणत, तू मागे मागे फिरा, माझा आहे ती घालते बटी आणि असाच मर. यान मागे फिर, त्यान मागे फिर. स्वतःच काही कर ना. तुझी ओळख दे ना स्वतंत्र जगामध्ये. तुझ्या नावाने लोकांनी ओळखलं पाहिजे. यान त्या नावावर काय चमकी राय ना. असं झालं या क्षेत्रामध्ये सुद्धा. आपल्या 3-3, 4-4 अभंगांवर काहीतरी टिपण बसून घेतले आणि बोलायला लागले. हरिपाठ पाठ नाहीत, काकडा पाठ नाही, चिरंजीव पदाच्या ओव्या माहिती नाही. टाइम पास होईल, सोनं नाही होणार वेळेचं. वेळ अमूल्य आहे आपल्या जीवनातले. बालपणातले दिवस आठवा तुम्ही आता. रम्य ते बालपण. आताचे पोरं भाग्यवान आहेत. आता जे जन्माला येत आहेत त्यांच्यासाठी बाप कम्प्युटर त्या गाड्या आणतायत रिमोटच्या, छोट्या छोट्या गाड्या. आता तुम्हालाही मुलगी झाली ना, आता पोरले लगेच गाडी 8 बटन दाबा हे तरी चालणे. कारण मडकाल टोकाई राहिनी, आधी टोकाई राहिनी, सोपा काल गुजगी या गाड्या. हे आताचे पोरं बॉल 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 बॉल. एक टुर्नामेंट भरी जाई, इथला बॉल आमना घरमा आमना नातूना पडेल. आणि तरी तो मला सांगतो, बाबा टेनिस बॉल घेऊन या, बाबा गट बॉल घेऊन या, बाबा अमुक घेऊन या. एक कीर्तन असं नाही की त्यांनी मला काही सांगा नाही. आज म्हणे बाबा तुम्ही कुठे चालले? म्हटलं कळवाडी. पण तिथे काय भेटतं? म्हणतो जुत्ता. लई येऊ का? नाही नाही, जुत्ता जोडशेत म्हणे मनपा. भाग्यवान आहेत आता जन्माला येणारे पोर. काय असायचं? टायर सायकलनं कोणतरी फेकेल टायर एवढंच टिफरले आलं. ते गचालत गचालत आठीन फाटालून पैज आलं. तिकडनं यायचं. एक पोऱ्यापा मांडवी राहे मनपा मांडवी कधीच होती नाही, पण तार होता. त्या तारणा जीववर दाय कोरीस पिरीवून उभे. साधं 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 होतं सगळं. टिपंडाया क्या, चोर पोलीस क्या, गेलं ते बालपण. आता जर आठवलं ती वेळ येईल का? तो क्षण येईल का? बालपण. आणि तेव्हा बालकांना सांभाळणारी पिढी होते. आमच्याच गलीमध्ये एकाने हरभऱ्याची डाळ धाब्यावर वाळ टाकलेली एका बाईने. आम्ही गलीमातला 3-4 जण जमी गो म्हणतो आई दाय उपाडानी का आपण. आणि तेव्हा खाकी चड्ड्या असायच्या. बरं त्या टेलर बी किसा असा शियत, जर काही बरं तर चड्डी ना खाल किसा, गुड घालून किसा ही जायत आणि चड्ड्या मांडी असलो. आता तिथे त्यांच्या धाब्यावर बसलो आम्ही आणि 3 जणांनी 6 खिसे पॅक भरून घेतले आणि खिसा बी आय तिकेत ना मजबूत. आता एवढी तर अक्कल पाहिजे. ज्यासने दाय चोरी त्यास ना साठावाटी उतरो का. आता आम्ही त्या शिडीकडनं उतरताना आमच्या सावल्या पडल्या खाली आणि ते घरमालक दादा खाटीवर बसलेले. त्यासने पाहिलं, ओ बापरे. लगेच पत्नीला आवाज दिला, आधी ये तगारीला ये. म्हण का बरं? म्हणे भाऊसने आपले दाय उतारा काम नाही ठेव. विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक एक जणले तू तर डाबर आहे ते पायरीवर थांब. हा वत भाऊ वत दादा. मग दादा हुशार जेवो मस्त किसा भरलाय ना, सांड उभी दे ना. ते दाय तर गई
आमच्या घरी सांगितलं नाही पण दुसरा रोज गलीमा सांगते ना अहो दाय चोरी आहे. मी कीर्तन बी करायला लागलो तरी मला दाय चोरी आज म्हणतो विठाल विठाल. ती वेळ निघून गेली महाराज. ते हसण्या खेळण्याचे दिवस गेले. पण ज्या दिवसापासून समजायला लागला आता तर मनावर जबाबदारी टाका. कारण एकदा वेळ गेली आणि ज्यांनी ज्यांनी सोनं केलं ते सांगू शकतात बरबी ही वेळ सापडली संधी. बरबी ही वेळ सापडली संधी. बरवी ही वेळ सापडली संधी. बरवी ही वेळ सापडली संधी. बरवी सापडली संधी. सह्य झाली बुद्धी संचिताची. सह्य झाली बुद्धी शिवरंजनी वाजवा ना. शिवरंजनी जय सीताराम. विठ्ठल हरे विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरी. तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बारशा निमित्ताने सेवा आहे. भाग्यवान आहेत आता जन्म घेणाऱ्या मुली. मुलींचे बारशे होत आहेत. पहिले पोर जाई की असं तोंड वाकडं कर देत बरं का सावता महाराज तुमले बरं जाय 2 पोरे होई घ्या पुढे समजे आता काय शिके. पुढे जो जिता वही सिकंदर. ज्या परी आहेत ना तुम्ही खूप सोसलेलं आहे मागच्या काळामध्ये. खूप त्रास झालाय. मुली पाहायला यायचे ना लोक. आम्ही निरोप दिसत आम्ही कळावसू इथला पानट आहे का पोरवाला हा कळाईन मग त्याला समजे अरे सटक मला आत्याच समजी घे तुला काय म्हणणं आहे. मग घरी जाऊन चर्चा व्हायच्या मुलगी कशी काय नाही तसा रंगवर आहे पण ती पोरनाकानी वट झाड आहेत. ती पोरकानी बोलतीच बारीक आहे. ती पोरकानी बोलतीच जाडी आहे. ती पोरकानी आपल्या बावड्यानं मानले जडपडी. अरे बावड्या कसा म्हणजे रे तुना सारा मान पोतारा मा. नाही ती पोर बोलती कचायल जे इथला दांगडा करेल. पाय दुया पाय उमटाडी ना काढा सपाट पावलीचे. एक तर घरी आलं आणि सांगितलं म्हणे काय जाय मला असं वाटलं म्हणे ती पोर एकदम अशी मनकडे देखी अशी राहिली बा. पण नंतर ध्यान भावनं तिथं तीन जीज भाऊकडे देखी सणा असे पण नजर आती होती कारण ती कानी दखे म्हणे.